मोबाईलवर तसले व्हिडिओ बघितले आणि घरी पाहुणे आलेल्या वहिनीच्या बहिणीला बेडरूममध्ये जाऊन तसंच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भास्कर 12वीमध्ये कसा तरी काठावर पास झाला होता आणि त्याने पुढे गावाजवळच BA प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. त्याने फक्त प्रवेश घेतला होता, परत तो कॉलेजला गेला नाही. त्याने ठरवलं होतं की जेव्हा पेपर राहील तेव्हाच कॉलेजला जायचं. तो घरीच राहत होता, कधी शेतात पण जात नव्हता. घरचे रोज शेतामध्ये जायचे, पण भास्कर घरीच असायचा. दिवसभर तो घरातच. सकाळी जेवण वगैरे झालं की तो त्याच्या खोलीमध्ये जात होता आणि दरवाजा बंद करून एकटाच दिवसभर खोलीत असायचा. तो दिवसभर खोलीत काय करायचा त्यालाच माहिती होतं. त्याच्या हातात दिवसभर मोबाईल असायचा. तो फक्त मोबाईल बघायचा आणि मोबाईलमध्ये तसले व्हिडिओ बघत होता. भास्करचं मन विचलित होत असे, कारण त्याचं लक्ष फक्त मोबाईलमध्ये असायचं. एक दिवस तर तो घरच्यांना म्हणाला की माझं लग्न करून द्या. घरचे पण त्याचं असं बोलणं ऐकून हैराण झाले होते. काही दिवसानंतर भास्करच्या घरी त्याच्या वहिनीची बहीण पाहुणी आली होती. तिचं लग्न झालेलं होतं. ती 2-3 दिवस आता भास्करच्या घरीच राहणार होती. वहिनीची बहीण सकाळी अंघोळीला गेली होती. ती बाथरूममध्ये आहे हे भास्करला माहिती नव्हतं आणि तो अचानक बाथरूममध्ये गेला. वहिनीच्या बहिणीला तर भास्करने बघितलं आणि त्याच्या डोक्यात तर तेच बसलं होतं. त्याला अगोदरच मोबाईलमध्ये तसले व्हिडिओ बघायची सवय होती आणि परत त्याला समोर वहिनीची बहीण तशी दिसली. आता तर भास्कर चक्रावून गेला होता. दुपारी घरी कोणीच नव्हतं. सर्व शेतामध्ये गेलेले होते. भास्कर आणि पाहुणी वहिनीची बहीण दोघेच घरामध्ये होते. भास्कर त्याच्या खोलीमध्ये मोबाईल बघत होता. त्याच्या वहिनीची बहीण बेडरूममध्ये झोपलेली होती. भास्करला तसले व्हिडिओ बघून वहिनीची बहीण आठवली आणि तो गुपचूप बेडरूमकडे गेला आणि त्याने बघितले वहिनीची बहीण गाढ झोपेत आहे. भास्कर आता तिच्याजवळ गेला आणि त्याने जसे व्हिडिओ बघितले होते तसंच. वहिनीच्या बहिणीला समजलं तेव्हा तिने तर भास्करला 2-3 कानाखाली ठेवून दिल्या आणि बाकी सर्व घरी आल्यावर भास्करची हरकत सांगितली. घरच्यांनी तर भास्करला घराबाहेरच काढून दिलं होतं. भास्करला त्या गोष्टीचा खूपच पश्चाताप होऊ लागला आणि त्याने परत अशी चूक करणार नाही अशी शपथ घरच्यांना दिली. तेव्हा त्याला घरामध्ये परत बोलावलं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.